डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। आईची क्रूरता कळसावर। वाघोलीत आईकडून 11 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, 13 वर्षीय मुलीवरही प्राणघातक हल्ला। पुण्यातील वाघोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। आईनेच आपल्या पोटच्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली असून याच हल्ल्यात 13 वर्षाच्या मुलीवरही प्राणघातक वार करण्यात आला आहे। सुदैवाने गंभीर जखमी अवस्थेतून मुलीचा जीव वाचला असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि ही धक्कादायक घटना आज सकाळी वाघोली येथील बाईफ रोड परिसरात घडली। सोनी संतोष जायभाय, मूळ रहिवासी कंधार, जिल्हा नांदेड, सध्या वास्तव्यास वाघोली बाईफ रोड असे आरोपी महिलेचे नाव आहे। आणि या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मृत मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला असून जखमी मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असून या अमानुष हल्ल्यामागील नेमकं कारण काय आहे, घरगुती वाद की मानसिक अस्थैर्य, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत। वाघोलीच्या एका या सोसायटीमध्ये एक महिला तिच्या 2 मुलासह राहत होती। 11 वर्षाचा मुलगा आणि एक 13 वर्षाची मुलगी होती। तर प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती मिळते की त्या महिलेने 11 वर्षाच्या मुलाला गळा चिरून ठार मारलेला आहे। तसंच मुलगीला सुद्धा मारायचा प्रयत्न केलेला आहे, तिचा गळावर वार केला होता। ते आरडाओरडा झाल्यानंतर सोसायटीतल्या बाजूबाजूच्या लोकांनी दरवाजा उघडून त्या मुलीला वाचवून त्याला हॉस्पिटलमध्ये रवाना केलेलं आहे। मुलग्याच्या जागेवर डेथ झालेली आहे आणि जी खून करणारी महिला जी आहे ती आपण ताब्यात घेतलेली आहे। अधिक तपास चालू आहे। खून करण्याचं कारण काही कळालं का? अजून तपास चालू आहे। काही कौटुंबिक ताण वगैरे काय होता का याबाबत अधिक तपास आम्ही साक्षीदारांच्याकडे चौकशी करून करत आहोत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।